निसर्गाच्या कुशीत वसलेलं सह्याद्रीच्या डोंगर रंगा जिथे भक्ती आणि साधनेचं मिलन होतं अशा पवित्र भूमीत आपण आज पोचलो आहोत, अर्थात खोपोलीमधील गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये। सुप्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा। मी क्षितिज कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा व्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहे एका खास ठिकाणी, म्हणजे खोपोलीतल्या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये। आणि आज आपल्यासोबत एक खास माणूस आहे, म्हणजे हर्षद दादा। हा सुद्धा ब्लॉगर आहे, त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आणि खूप म्हणजे फर्स्ट मीटअप आहे, खूप छान वाटतं। पहिल्यांदा म्हणजे माझी यशच्या निमित्ताने याच्याबरोबर ओळख झाली। खूप सुंदर असं सिनेमॅटिक वगैरे व्हिडिओ शूट करतो, गावचं आपल्या कोकण खूप छान असं दाखवले त्यांनी। त्याचे व्हिडिओ सुद्धा खूप छान असतात। त्याचा व्हिडिओ आवडला, त्यामुळे मी त्याला कॉन्टॅक्ट केला आणि बोललो आपण ना आज ह्या संडेलाच फिक्स करूया, म्हणून आम्ही गगनगिरी मठामध्ये आलो। गगनगिरी महाराज मठ हे एक शांत भक्तिपूर्ण स्थान आहे। येथे आल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते, निसर्गाच्या सहवासात आत्मिक शांतता मिळते। गगनगिरी महाराज हे एक प्रसिद्ध भारतीय संत आणि नाथ संप्रदायातील एक महत्त्वाचे गुरु होते। ते त्यांच्या जलतपश्चर्या आणि तीव्र ध्यान साधनेसाठी प्रसिद्ध होते। त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मणदुरी या गावी झाला। वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली। गगनगिरी महाराजांना स्वतःला आदी दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते। गगनगिरी महाराजांनी 4 फेब्रुवारी 2008 रोजी पहाटे 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर त्यांच्या खोपोली येथील आश्रमात महासमाधी घेतली। आता आपण गुफेमध्ये जाणार आहोत, तुम्हाला गुफा दाखवतो, तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो। आणि मित्रांनो, दर्शन वगैरे तर झाले, खूप छान प्रकारे झाले। क्राऊड एवढा ना, संडेमुळे क्राऊड जास्त आहे। आणि आता इथे आम्ही आहोत, माझ्या बाजूला हेलिपॅडसुद्धा आहे, म्हणजे VIP लोकांसाठी वगैरे असेल, पण ठीक आहे। आता आपण छोटंसं ट्रेक करणार आहोत आणि केदारनाथचं प्रतिमंदिरसुद्धा इथे आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, आता आपण पाहिलंय प्रति केदारनाथ मंदिर, त्याचं दर्शनसुद्धा घेतलं आहे। आणि आता आपण चाललो आहे, थोडंसं ट्रेक करतो आहे, गुहा पाहण्यासाठी आपण चाललो आहे। आणि जो रस्ता आहे ना, थोडा म्हणजे खडी टोचते पायाला, पण ती सुद्धा चांगली असते। कधीतरी आपण चप्पल काढून चाललं पाहिजे, कारण ते शरीरासाठी चांगलं असतं। बाकीचे इथे खूप छान असं वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण। आणि आपल्यासोबत आज आपला भाऊ आहे, सो गर्दी खूपच आहे, पण ठीक आहे, हा एक्सपिरियन्स सुद्धा भन्नाट असणार आहे। चलो, आता आपण आहोत एका धबधब्याजवळ, आणि इथे ना शेवाळ वगैरे खूप जास्त आले, तिथे जाणं अवॉइड करा, कारण ॲक्सिडेंट होण्याचे जास्त चान्सेस असतात। छोटंसं आहे, पण शेवाळ जास्त असल्यामुळे ना चान्सेस आहेत की ॲक्सिडेंट होऊ शकतो, पण खाली आहे त्यामुळे ठीक आहे, चालतं एवढं काय, ठीक आहे। बाकीचं खूप छान वातावरण आहे, आणि क्राऊड तर खूप जास्तच आहे, सगळे बघतात माझ्याकडे। चलो, दमलास? थांबला नाही रे, खडी थोडीशी टोचते ना। हां, खडी टोचते। अजून थोडंसं चढायचं आपल्याला, तिकडे गुहा आहे, ते बघा, तिकडे अशी गुहा आहे, तिथून असं झरा येतो खाली, आणि त्याच्याच खाली इथं माणसं आहेत, तो छान आहे। असं मंदिर एका नैसर्गिक ठिकाणी, निसर्गाच्या सानिध्यात, ते खूप छान आहे, भारी वाटतं। आता दमचक्की होणार आहे, बरोबर, एकदम चढाव असा भाग आहे। हां, थोडं ठीक आहे, पण छोट्या रस्त्यामध्ये मोठा अनुभव आहे। जर निसर्ग एवढं भारी आहे ना, प्रत्येकजण इथे आल्यावर फोटो वगैरे काढतं, म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती भारी आहे। छोटासा बॅच होता, दम लागलाय।
माझ्या बरे- पोटामुळे थोडंसं दम लागला. मला ट्रेकची सवय आहे पण बरेच दिवस गेलो नाही. अरे मी खूप दिवस गेलोच नाही, पण खूप दिवसांनी तुझ्यासोबत चालते मी. हां. त्याच्यामुळे गुहेकडे जाण्यासाठी निसर्गरम्य ट्रेक आहे. छोट्याशा धबधब्यातून आणि दाट झाडातून वाट जाते. गुहेत एक विशेष शांती अनुभवायला मिळते. पाणी झिरपत असलेली भिंत, मंद अंधार आणि थंड हवामान ही इथली खरी ओळख. असे मानले जाते की गगनगिरी महाराजांनी याच गुहेत खोल ध्यान करत योग शक्ती प्राप्त केली होती. गुहा म्हणजे ध्यानांचा केंद्रबिंदू. भाविक तिथे बसून ध्यान करतात, मंत्र जपतात आणि आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतात. मित्रांनो, आपण आता एका अशा ठिकाणी येऊन बसलोय जिथे सारा थकवा म्हणजे दूर झालं. खूप छान वाटतंय. आता आपण गुहेमधून सुद्धा आलोय आणि इथे माझ्या मागे खूप सुंदर असं दृश्य. मित्रांनो, आम्ही आता गुहेमधून आलो. खूप छान असं वातावरण आहे, भक्तिमय असं वातावरण. आणि फॅमिली ट्रिपसाठी वन डे ट्रिप हे बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही इथे या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये, खोपोलीमध्ये. खूप छान आहे. प्रत्येक मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे महाप्रसाद असतंच आणि इथे सुद्धा महाप्रसाद आहे म्हणजे जेवण. तर आज संडे असल्यामुळे आहेत ना, गर्दी एवढी झाली आहे ना, प्रचंड गर्दी आहे. आणि त्याची लाईन मी दाखवतो कुठपर्यंत आली आहे. आणि खूपच गर्दी झाली आहे. त्यासाठी कुपनसुद्धा घ्यायचं असतं. 20 रुपयाचा काहीतरी कुपन असतो. तो घेऊन लाईनीमध्ये उभं राहायचं आहे. बघा माझ्या मागे लाईन आहे, तुम्हाला दाखवतो. प्रचंड गर्दी आहे. हां, काकी म्हणतो जेवणाची लाईन आहे. चलो. हां, हे बघा लाईन एवढी लागली आहे ना, आणि आज संडे आहे. बापरे, प्रचंड गर्दी आहे. तुला काय बोलते? मग जेवायला आम्हाला तर पोट भरलं. पोट भरलं. चला चलो. अरे चला, तुम्ही आलात तर संडेला विचार करून या. हां, म्हणजे दिवशी आलात ना तर तुम्हाला मोकळं भेटेल, म्हणजे एवढी गर्दी नसते. कारण प्रत्येकाला सुट्टी तर संडे, सॅटर्डे संडेच असते, त्यामुळे तेच प्रेफर करतात. पण तुम्हाला जर वीकडेजमध्ये यायला जर पॉसिबल झालं तर नक्की तेव्हा या. तर चलो, तुला काय वाटतंय? मग बरोबर आहे. मधल्या दिवशीच पॉसिबल आहे. पण बाकी गर्दीला फेस करून तुम्हाला जेवायचं असेल तर जेवू शकता. हां, म्हणजे ते बघूनच पोट भरला आमचा. आपण मी यापूर्वी नाही, याच्या अगोदर 1-2 वेळा येऊन गेलो आणि वीकडेजमध्ये वगैरे. हो, महाप्रसादाचा लाभ घेऊन गेलो. आणि म्हणजे महाप्रसादाचा लाभ घ्यायचाच असतो, पण वीकडेजमध्ये एवढ्या गर्दीमध्ये उभं राहून ते जरा ज्याला शक्य आहे तो घेऊ शकतो, असं नाही. मित्रांनो, लाईन बघा किती आहे. त्यात हर्षदा कुठे गेला माहिती नाही मला. मित्रांनो, पाऊस आल्यामुळे आहेत ना, या मंदिराची अजून सुंदरता खूप वाढून दिसते, फुलून दिसते. आणि पावसामध्ये तर खूप छान वाटतं भाई, जबरदस्त वाटतं. हे बघा, क्लासिक एकदम. आमचं दर्शन वगैरे घेऊन झाले, खूप छान प्रकारे झालं. आणि या मंदिरामध्ये भक्तिमय आणि शांत असं वातावरण पाहायला मिळालं. तर तुला कसं वाटलं? हो, खूप छान वाटलं. आणि वन डे ट्रिप म्हणजे फॅमिलीसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही येत असाल तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा. म्हणजे मठ आहे, खूप छान आहे. आणि तिथे जेवणाची सुद्धा सोय असते. आणि इथलं कुपनमध्ये जेवणाची सोय असते. हां, आणि टाइम त्याचा 1 वाजेपर्यंत तुम्हाला कुपन मिळतो. बरोबर. 12 वाजता स्टार्ट होतं आणि 1 वाजता तुम्हाला कुपन मिळतो. त्यानंतर जर लाईन असेल ना, तुम्हाला जेवण मिळून जाईल. हां, मग ते तुमच्यावर आहे. लोक आहेत त्यांना कव्हर करतात. बरोबर. आणि वीकडेजमध्ये आलात तर बेस्टच राहील, कारण वीकेंडला तुम्ही कुठेही जा, तुम्हाला गर्दी मिळणारच. सो खूप छान होता हा एक्सपिरियन्स. तुम्हाला कसं वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी अशाच काही खास ब्लॉगमध्ये घेतो राजा. टाटा, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.